आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना टोला. निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आता रस्त्यावरती उतरणार. 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा. मतदार यादीतील घोळाविरोधात पुकारणार एल्गार. मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही. सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला इशारा. पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठणाचा आरोप. खासदार मेधा कुलकर्णींचं हिंदू संघटना आक्रमक. गोमूत्र शिंपडात जागेचं शुद्धीकरण करत फडकावला भगवा. काही जण लवंगी लावून गेले, आम्ही अॅटम बॉम्ब लावणार. एकनाथ शिंदेंचा इशारा. तर शिंदे म्हणजे भिजलेला फटाका. संजय राऊतांचा पलटवार. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धूमधडाका. नोव्हेंबरच्या सुरुवातीला निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. कोणाला कुंकमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोपटले दंड. उदय सामंतांचा बोलण्याचा रोख तटकरेंकडे असल्याची चर्चा. $3 कोटींची ती डिफेंडर कार आमदार गायकवाड यांची नाही तर माझी. बुलढाण्यातील उद्योजक निलेश ढवळेंकडनं खुलासा. आणि अयोध्येत विश्वविक्रमाची तयारी पूर्ण. शरयू घाटावर उजळणार 29 लाख दिवे. आकर्षक ड्रोन शोनं डोळे दिपले. बातमी डिजिटल अरेस्ट दाखवून देशामधील काही लोकांना लूट करण्यात आली आहे. यानंतर पुढची बातमी आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधातली त्यांची भूमिका अधिक तीव्र केली आहे. निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरोधात लढा असल्याचं संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे. तर नरेटिव्ह सेट करण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. विरोधकांनी दिवाळीनंतर मोठे राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेना भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती देण्यात आली. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते करणार आहेत. या मोर्चामुळे मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बॅकफूटवर गेलेले विरोधक आता रस्त्यावरील लढाईला सज्ज झालेत. अर्थात याची सुरुवात झाली ती ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यातून. त्रिभाषा सूत्रावर ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राज्य सरकारला बॅकफूटवर जावं लागलं होतं. त्यानंतर 5 जुलैच्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू 19 वर्षांनी एका व्यासपीठावर आले होते आणि तिथूनच राज्यातील विरोधी पक्षांना नवं बळ मिळालं. आता मविया आणि मनसेनं निवडणूक आयोगाच्या विरोधात लढाई सुरू केली आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं नुकतीच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांविषयी तक्रार केली होती. आता सर्वच विरोधक 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्राच्या मतदार यादीतील 96 लाख मतदार अजूनही आमच्या दृष्टीनं घुसखोर आहेत. निवडणूक आयोगाच्या मॅच फिक्सिंग विरोधात हा आमचा लढा आहे, असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल. महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील. दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी आमदार सांगतात. याकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलं. मतदार याद्या पवित्र असायला हव्यात यावर विरोधकांनी भर दिला.
दुबार मतदार काढण्यासाठी निवडणूक आयोग काय कार्यक्रम हाती घेणार असा प्रश्न पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाला पत्र दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यासाठी सांगितलं गेलं. मात्र आता निवडणूक आयोग थातूर मातूर उत्तरं देत असल्याचा आरोप बाळा नांदगावकरांनी केला. पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा. याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे. हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी जो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे. मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही, पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीड आहे, राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. 41 लाख मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वाढले होते असा दावा करत राहुल गांधींनी सर्वात आधी निवडणूक आयोगावर तोफ डागली होती. आदर्श प्रक्रिया राबवली जात नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका सचिन सावंत यांनी घेतली. 1 जुलै 2025 पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे, चुका आहेत आणि त्या चुकांचं निराकरण करण्याकरता संधी ही विरोधी पक्षाला दिली जात नाही. अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही, हातात दिसलेली नाही. विरोधकांच्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली. आगामी निवडणुका हरल्याचं विरोधकांनी आत्ताच मान्य केल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. त्याने निवडणूक हरल्याचं मान्य केलेलं दिसतंय. कारण आज निवडणुका जिंकायच्या असत्या तर लोकशाही मार्गानं सरकारवर टीका करायला होती, सरकारच्या विकास कामांच्या संदर्भात भाष्य यायला पाहिजे होतं. आज शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालाय. सरकारनं चांगल्या प्रकारचं पॅकेज दिलंय, आणखी काही सूचना असत्या त्या करायला पाहिजे होत्या, शेतकऱ्यांना मदत करायला हवी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होऊ शकतात. तोच मुहूर्त साधत विरोधकांनीही मतदार याद्यांमधील खोळ आणि बोगस मतदारांचा मुद्दा हाती घेऊन निवडणूक आयोगाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मात्र विरोधकांच्या मोर्चामुळे त्यांचा सत्ताधाऱ्यांसोबतचा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याची चिन्ह दिसतायत. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील एका आठवड्यापासून मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यात पवार काका पुतळ्याच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. भाजपच्या राजकीय खेळीमुळे दोन्ही राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलेलं आहे. अनेक बडे नेते भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपची मोठी राजकीय खेळी. सोलापुरात राष्ट्रवादीला सुरुंग. माजी आमदार भाजपच्या गळाला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोलापूर दौऱ्यातला हा फोटो जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे कुटुंबीय सुद्धा यावेळी हजर होते. या भेटीवरून आता राजकीय चर्चेला उधाण आलंय. पवार काका पुतण्याच्या पक्षातल्या माजी आमदारांना भाजपनं गळाला लावल्याचं बोललं जात आहे. आम्ही सगळा निर्णय घेतला की कार्यकर्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझं सहकार्य राहील, माझा पाठिंबा राहील. आपण कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर पालकमंत्री सचिन दादा सोडवतील आणि त्याच्या पूर्ण काय अडचण आली तर मी आहे तुमच्याबरोबर असं आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही आता कार्यकर्त्याची सल्लामत करू, त्यानंतर काय जे निर्णय घेतील ती जी कार्यकर्त्याची जे मनात आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायचा निर्णय झाला. राजन पाटील हे मोहोळचे माजी आमदार असून सहकार महामंडळावर अजित पवारांनी त्यांची वर्णी लावली आहे.
विशेष म्हणजे त्यांना अजित पवारांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलाय. मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्याही नावाची चर्चा आहे. तर इकडे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे बबनदादा शिंदे यांचाही जिल्ह्यात राजकीय प्रभाव आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचं तब्बल 6 वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. अकलूज मधील मोहिते पाटील घराण्याशी त्यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या साथीनं त्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता काबीज केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माजी आमदारांची मूठ बांधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. हे नेते भाजपात सहभागी झाल्यास सोलापूर जिल्ह्यात पवार काका पोतण्याच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.